नमस्कार, आपण पाहत आहात बीपीएल न्यूज। मानवी हक्क अभियानाचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर ॲडव्होकेट एकनाथ आव्हाड यांनी उभारलेला लढा पुढे घेऊन जाणे ही तुमची आणि माझी, आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। प्राध्यापक डॉक्टर मिलिंद आव्हाड। आज दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी कर्मवीर ॲडव्होकेट एकनाथ आव्हाड यांची 70वी जयंती साजरी करण्यात आली। या जयंती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मानवी हक्क अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा प्राध्यापक डॉक्टर मिलिंद नाना आव्हाड हे होते, तर उद्घाटक म्हणून ग्रामविकास मंत्रालयाचे माजी सहसचिव माननीय अनिल मोरे हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून सेलू नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष माननीय मिलिंद भाऊ सावंत, डॉक्टर मच्छिंद्र गव्हाले, माननीय वामनर सोनामे, माननीय आनंदभाई वैरागे, माननीय अर्जुन जाधव, माननीय आनंद भाऊ साळुंखे व दत्ता तांबे आणि विशेष आमंत्रित म्हणून प्राध्यापक डॉक्टर मारुती कसाब हे उपस्थित होते। पुढे बोलताना प्राध्यापक मिलिंद आव्हाड म्हणाले की कर्मवीर एकनाथरावजी आव्हाड यांनी 1989 ला मानवी हक्क अभियानाची स्थापना करून समाजाला वेठबिगारीतून मुक्त करण्यासाठी एक क्रांतिकारी काम केलं आहे। म्हणून त्यांचा विचार आपण लहान मोठ्या संघटनांनी एक होऊन पुढे घेऊन जाऊ आणि एकत्र येऊन लढू हीच खरी जिजांना श्रद्धांजली ठरेल। या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अनिल मोरे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात बोलताना म्हणाले की सर्व आजारांवरील मूळ औषध शिक्षण आहे। गावागावात जिजांची जयंती साजरी करून शिक्षणाचे महत्त्व समजून सांगणे हीच खरी एकनाथरावजी आव्हाड यांना खरी श्रद्धांजली ठरेल। म्हणून आज या पुतळ्यांचा काळ नसून पुस्तकांचा काळ आहे हे आपण डोक्यात घेतलं पाहिजे आणि जिजासारख्या थोर महापुरुषाला डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घेऊन त्यांचे विचार तळागाळात घेऊन जाऊन जिजांनी जसा पाल पारध्यांपासून तर सर्व ओबीसी घटकांसाठी अन्यायाच्या विरुद्धात लढा उभा करून सर्व अन्यायग्रस्त कुटुंबाला न्याय देण्याचं काम उभ्या महाराष्ट्रात केलं, त्याच पद्धतीनं आपल्यालाही त्यांच्या विचारांवर अन्यायाच्या विरोधात लढा देऊन जिजांचे राहिलेले अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी आपण सतत लढत राहावं हीच जिजांच्या जयंती दिनी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि जिजांच्या नावे एक चित्रपट तयार करावा अशी मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो। यावेळी मानवी हक्क अभियानाचे राज्याध्यक्ष डॉक्टर मच्छिंद्र गव्हाले, वानराव सोनावणे, प्राध्यापक मारुती कसाब, मिलिंद सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या जयंती दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील 50 कार्यकर्त्यांना कर्मवीर ॲडव्होकेट एकनाथरावजी आव्हाड संघर्षशील कार्यकर्ता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले। यावेळी प्राध्यापक डॉक्टर मिलिंद आव्हाड उर्फ नाना, माननीय अनिल मोरे साहेब यांच्या हस्ते या पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला। यावेळी जयंती दिनाच्या औचित्य साधून कथा एका अदृश्य संघर्षाच्या आम्ही पाहिलेले जिजा या पुस्तकाचे प्रकाशन माननीय अनिल मोरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी या पुस्तकाचे लेखक माननीय प्राध्यापक डॉक्टर मिलिंद नाना आव्हाड हे उपस्थित होते। कर्मवीर ॲडव्होकेट एकनाथरावजी आव्हाड यांच्या जीवनचरित्रावरील परमेश्वर नवगिरे लिखित जिजा यांच्या जयंती दिनानिमित्त तेजल खांदारे या बालिकेने गायलेल्या गीताची यूट्यूबला डॉक्टर प्राध्यापक मिलिंद नाना आव्हाड यांच्या हस्ते प्रसारण करण्यात आले। जयंती महोत्सव समितीचे आयोजक माननीय रघुनाथ कसबे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर सूत्रसंचालन अजय पात्रीकर यांनी केले व शेवटी आलेल्या पाहुण्यांचे आभार डॉक्टर भीमाशंकर वैराळे यांनी मानले। यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्तम झिंजुर्डे, अजय हिवाळे, मारुती नवगिरे, रमेश घोडे यांनी परिश्रम घेतले। अशा ताज्या घडामोडी, बातम्या व जाहिरातींसाठी बीपीएल न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मुख्य संपादक प्रकाश लालझरे, मोबाईल नंबर 9860034473। बीपीएल न्यूज पाथरे। आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालेले